घनसांगवी तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा दाखल असून यावेळी घनसांगवी तालुक्यातील अनेक नेत्यांनी भाषणे केली। तसंच यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण या योजनेवर सरकारवर जोरदार टीका केली आणि जयंत पाटील यांनी सरकारवर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यावरून जोरदार टीका केली आहे। तसंच आमदार राजेश टोपे यांनी घनसांगवी तालुक्यामध्ये केलेल्या विकास कामाचा आढावा मांडला। शिवस्वराज्य यात्रेला तालुक्यातनं नंदकुमार देशमुख, रवी आरदोड, कल्याण सपाटे, संभाजी देशमुख, प्रल्हाद नाईक, नगराध्यक्ष पांडुरंग कथले, नगरसेवक फैयाजभाई पठाण, नगरसेवक जमील सौदागर, अर्जुन घोंगडे असे अनेक नेते यावेळी उपस्थित होते। तसंच या शिवस्वराज्य यात्रेला जिल्ह्यातनं आणि महाराष्ट्रातनं अनेक मोठमोठे नेते यावेळी उपस्थित होते। जी अडचणीची परिस्थिती पक्षावर आली, भले भले म्हणणारे पक्ष सोडून गेले, विशेषतः ज्यांच्या संस्था होत्या अशा अनेकांचं धाबदण आणलं आणि अनेकांनी बाजू बदलली, अनेकांनी आदरणीय पवार साहेबांचं बोट सोडलं। पण या विपरीत परिस्थितीत सुद्धा अनेक जण सांगत होते संस्था असतील तर अडचणी होतील, आता काही खरं नाही, आता काही शिल्लक नाही, आता निर्णय घ्यायला पाहिजे। हे सगळं सांगत असताना आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या साथीनं मराठवाड्यातला हा कोहिनूर हिरा जर ठामपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभा असेल तर ते नाव राजेश भैया टोपेंचं काम किंवा यामध्ये बदल व्हावा अशा पद्धतीचा प्रयत्न होण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र राज्य सरकार त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आणि म्हणून आपण जर लक्षात घेतलं मित्रांनो, सध्याची जी मागच्या वर्षीची झालेली कृती आपण जर लक्षात घेतली, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडलं, त्याला लोकशाही म्हणायचं। हे कशातून करायचं न वाचता मी आता फाईलवर सही करणार नाही, मला हे शक्य होणार नाही। योजनेला तुम्ही एका नावानं म्हणताय आणि मी एका नावाने म्हणतोय, याच्यावर देखील आज मंत्रालयात वाद व्हायला लागले। प्रतिनिधी संतोष तळपे, घनसांगवी।